धंदा आणि हे काय बेकारच्या कोणी धंद्याचं साधन आहे का? आरक्षण हे 5% कशासाठी दिलंय? म्हणजे नॅशनलला प्रेझेंट झाले पाहिजेत, तिथलं ऑलिम्पिक एशियन गेम मध्ये आपल्या पोरांनी कर्तृत्व दाखवलं पाहिजे, याच्यासाठी हा 5% आरक्षणाचा धंदा ह्या पोरांच्या भविष्याचा खून करून मांडलाय. महाराष्ट्रातून धमकीचे फोन येत आहेत. त्यांना मी सांगितलंय काही झालं तरी आता आम्ही थांबणार नाही. 15 तारखेला मोर्चा काढता इथं सुरू नाही. हा बनवा महाराष्ट्र घेऊन गेलो ना तर दाहीपुढे मी नाव लावणार नाही. आता गिरीश महाजनांचा विषय सांगतो. गिरीश यांच्यावर तुम्ही काहीतरी आरोप करताय, नेमके काय तुमचे आरोप? गिरीश महाजनांचे जे असोसिएशन आहे जळगावचं सॉफ्टबॉलचे अध्यक्ष आहेत, त्या बोगस प्रमाणपत्रावर 3 PSI आता भरती झालेले आहेत. आमचा आरोप आहे की त्यांचं तुम्हाला सगळं रेकॉर्ड दाखवलंय. गोव्यामध्ये ती महाराष्ट्र टीम जिंकली नव्हती तरी ते सर्टिफिकेट कसं दिलं नॅशनलचं, आणि जे पार्टिसिपेट जे आम्ही सर्टिफिकेट बघितलं त्यांच्या सगळेच म्हणजे सही त्यांनी हाताने मारलेले आहेत. आणि ते व्हेरीफाय कसं केलं? ही यंत्रणा सगळी भ्रष्ट झालेली आहे. हे पैसे देऊन सगळा बाजार मांडलेला आहे. आणि हे जे सिलेक्ट झालेले अधिकारी त्यांच्याकडनं न्याय व्यवस्थेची आपण अपेक्षाच करू शकत नाही ना. हे जर ते PSI झाले तर हे सामान्य लोकांना लुटणार आहेत. ह्यांनी जर कुठल्या आता पाथर्डीचा आपण विषय घेतला, ती बाई पोलिसांसमोर एवढत होती की विनयभंगाची NC तरी घ्यायची ना. त्याच्यात त्या प्रकरणात एका माणसाचा साईटला होतं, त्याचे तो मेला त्या ह्याच्या टेन्शन मध्ये. तुम्ही जे आरोप करताय याचे काय पुरावे आपल्याकडे? आता पुरावे आहेत की हे बघा की जे हे गोव्याची न्यूज आहे तिथं सरळ सांगितलंय की महाराष्ट्र स्पर्धा ही त्यामध्ये क्वालिफाय झालेली नाही, ती बाहेर पडलेली आहे. मग हेच सुरुवात आहे. मग बाहेरच पडली तर सगळी इथून पुढची जे सर्टिफिकेट आहेत 3rd नंबरचे ते सगळे बोगस आहेत. हे सर्टिफिकेट आहेत, ह्या सगळ्या सह्या त्यांनी हाताने मारले त्या पोरांनी. आणि जे ओरिजिनल सर्टिफिकेट आहे ह्या सगळ्या हे ओरिजिनल सर्टिफिकेट आहे. हे बघा जे पार्टिसिपेट झाले ते दिलेलं आहे. हे पार्टिसिपेट आहे आणि हे 3rd विनिंग आहे. मग तिथं न्यूजपेपर सांगतोय की महाराष्ट्र त्याच्यामधून बाहेर पडलेला आहे. बरं, यामध्ये आपण असं देखील उल्लेख केलाय की अधिकारी यामध्ये आर्थिक देवाणघेवाण देखील करतायत. अहो सगळं पण काय झालंय सर, हे अधिकारी एवढे हुशार चतुर प्राणी आहेत ना, सगळा गेमाडा चाणक्य म्हणता येईल ना, हे शकुनी मामा आहेत ना, हे अधिकारी आहेत. ह्यांनी त्यांच्या फायद्याचे सगळे गेम त्याच्यामध्ये ऍड केलेत. कुराश गेमला मान्यता मिळाली आहे 2022ला. 2017चं रेकॉर्ड ह्यांनी आतमध्ये घातलं आणि 2025ला ह्यांचा सुळसुळाट कसा झाला. पुण्यामध्ये 18, पिंपरी चिंचवडमध्ये 3, सोलापूरमध्ये 10, मुंबईमध्ये आता काय 10, आणि जे त्यांची पडताळणी आधी त्याच्यात 13 दिसत आहेत. मग एकाच वर्षात एवढे कुराश गेमचे सगळे अधिकारी कसे झाले? ड्रॅगन बोटिंगचे 18चे सर्टिफिकेट तुम्ही कसे दिले? हे सर्वसामान्यांना कळतंय. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय, हे सर्वसामान्यांना कळतंय. तुमचे 3 वर्ष झाले चौकशी अहवाल दिलेला नाहीये. जर हा अहवाल आला नाही आणि तुम्हाला जर तुडवलं, ही सर्व जबाबदारी सरकारची झाली. तुम्ही दीर्घाई केली म्हणून हे करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. पुण्यामध्ये किती असे बोगस सर्टिफिकेट आता पुण्यामध्ये तुम्हाला सांगतोय की पुण्याचे हे कुऱ्याज गेमचे सर ही बघा ह्याच्यात 13 नावं आहेत आणि कुऱ्याज गेमचे 18 झालेले ती लोक आहेत. 18 पोलीसमध्ये पिंपरी चिंचवडचे 3, ह्याच्यात 13 कुऱ्याज गेमचे आहेत. आणि बऱ्यापैकी कबड्डी वगैरे हे 50% बोगसच आहेत. मी कुऱ्याजचं सांगतोय का, कारण हे जी CID चौकशी लावा. हे कुऱ्याज गेमचे 18 एकाच गेमचे पुण्यामध्ये कसे, हे 2017 मान्यता तुम्हाला 22ला मिळाली, हे 2017चे वगैरे तुम्ही व्हेरीफाय कसे केले? आणि हे रेकॉर्ड एवढं फास्ट 2 महिन्यातच कसं तुम्ही 25ला आणलं? मागच का मग 2023-22ला का नाही आणलं? काय मागणी काय? नाही ना, आमची मागणी आहे की CID चौकशी लागली पाहिजे. खऱ्या खेळाडूला न्याय भेटला पाहिजे. खरा खेळाडू रिक्षा चालवतोय, खरा खेळाडू डिलिव्हरी बॉय झालाय, खरा खेळाडूंनी आत्महत्या केलेली आहे. बोगसवाले आमच्या बोकांडे आणून बसवलेत. आमची मागणी SIT चौकशी झाली पाहिजे. आणि आम्ही जे तुम्हाला नावं देतोय त्यांची परत आमच्या समोर व्हिडिओच्या द्वारे त्यांची टेस्ट घ्या, ही मागणी आहे. आणि ही मागणी जर मान्य नाही झाली तर महाराष्ट्रात तुम्हाला मी सांगतो की 2 महिन्यामध्ये क्रीडा आयुक्तालयात मी 10,000चा मोर्चा घेऊन जाणार. राज्यात अशा किती अधिकारी आहेत जे बोगस सर्टिफिकेट घेऊन कामावर? राज्यामध्ये सगळे बोगस प्रमाणपत्राचं घेतलं तर दिव्यांग, क्रीडा, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असे कमीत कमी 4 ते 5 हजार अधिकारी या बोगस सर्टिफिकेटवर भरती झाले. माझं नाव हनुमंत दायगुडे. मी शौर्य संघटनेचा अध्यक्ष आहे. म्हणजे स्वतःची संघटना आहे आपली. तुमच्यासोबत किती आता हे सगळे जळगाववरून कोण आले, नाशिकवरून आले, बीडवरून आले, एक 15-20 जण आलेले आहेत.